तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल आर्ट 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. हा आपला पोलीस भरती 2025साठी अति महत्त्वाची वन लाईनर भाग 4 या भागामध्ये आपण मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधने असे तिन्ही गोष्टी पाहणार आहेत. मित्रांनो, ह्या व्हिडिओतील तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीत एक नाही तर 2 प्रश्न हा फिक्स राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर अशा PDF हव्या असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला ही PDF दररोज टाकली जाते. आणि जर नसेल जॉईन करता येत तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरवरची की असा मेसेज करा, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेल. तर चला मित्रांनो, आज आपण आपला पहिला टॉपिक बघू आणि त्या पहिल्या टॉपिकमधील पहिला प्रश्न. पहिला टॉपिक मित्रांनो आपला महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि जे स्थापना व मुख्यालय बघणार आहे मित्रांनो आपण. तेव्हा मित्रांनो, अति महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती 2025साठी. यातील मित्रांनो ह्या व्हिडिओतील तुम्हाला एक प्रश्न आता 2 प्रश्न फिक्स राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठ ते स्थापना कधी झाली? 1857. आणि त्याचे मुख्यालय कोणते आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. 2 नंबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? नागपूरला. तर आणि ते स्थापना कधी झाली? तर 1923 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना 1949 रोजी झाली आणि कुठे? तर पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 4, SNDT महिला विद्यापीठ कुठे आहे? तर मुंबई येथे आहे आणि त्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1916 या वर्षी झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती संभाजीनगर आणि ते स्थापना कधी झाली? तर 1958 या वर्षी झालेली मित्रांनो. 6 नंबरचा आहे, शिवाजी विद्यापीठ कुठं आहे? तर कोल्हापूर आणि तर कोणत्या वर्षी स्थापना झालेली? तर 1962 या वर्षी झालेली आहे. 7 नंबरचा आहे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 1983ला त्याची स्थापना झालेली आहे आणि कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर अमरावती या ठिकाणी झालेली आहे. बघा 8 नंबरचा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापना झाली? तर 1921 आणि कुठे झाली? तर पुणे या ठिकाणी. 9 नंबर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याची स्थापना 1989 आणि कुठे झाली? तर नाशिक या ठिकाणी. 10 नंबरचा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापना झाली 1990ला आणि कुठे झाली? तर जळगाव या ठिकाणी. 10 नंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापना कधी झाली? 1989 आणि कुठे झाली? लोणेरे रायगड. मित्रांनो, हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न खूप वेळा पडलेला आहे आणि अजूनही पडायचे चान्सेस आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पाठच ठेवा. म्हणजे हे सर्वच प्रश्न मित्रांनो IMP आहेत, पण हा जरा जास्त IMP. ठीक आहे, म्हणजे तोंडी पाठ ठेवा. 12 नंबर आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याची स्थापना झालेली मित्रांनो 1994 आणि कुठे? तर नांदेड या ठिकाणी. 13 नंबर, छत्रपती शिवाजी क्रीडा विद्यापीठ याची स्थापना झालेली 1996 आणि कुठे झालेली? तर बालेवाडी आणि ते कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यात. 14 नंबर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ याची स्थापना झालेली मित्रांनो 1996 आणि कोणत्या ठिकाणी आहे? तर वर्धा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 15, श्री संत कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठं? 1997 रोजी झाली आणि कुठे? रामटेक नागपूर या ठिकाणी. हा पण प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, हे पण IMP करून ठेवा. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापना झाली मित्रांनो? त्याची 1998 आणि कुठे आहे? तर नाशिक. हाही महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17, संत
विद्यापीठ कुठे आहे तर पैठण आणि स्थापना कधी झाली तर 1998 या वर्षी झालेली आहे. 18 नंबर आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नागपूर आणि कोणत्या वर्षी स्थापना झाली तर त्याची 2000. हा पण IMP मित्रांनो. आता पण 3 प्रश्न IMP केलेले आहेत तुम्हाला मी. प्रश्न 19 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. आता या मित्रांनो नावातच आहे सोलापूर म्हणजे सोलापूरलाच असणार आहे. ते स्थापना झालेली आहे 2004ला आणि कुठे सोलापूरलाच. 20 नंबरचा गोंडवाना विद्यापीठ कुठे आहे तर गडचिरोली आणि ते स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 2011 वर्षी झालेले मित्रांनो. शेवटचा आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कुठे 2013ला झाली आणि कोणत्या ठिकाणी तर नागपूर या ठिकाणी. बघा मित्रांनो आपला पार्ट 2 मध्ये 2 नंबरचा महाराष्ट्राला आपल्याला कृषी विद्यापीठ पाहायचे आहेत, त्याची स्थापना आणि त्याचे मुख्यालय. बघा पहिला महात्मा फुले कृषी विद्यापीठ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ याची स्थापना झाली मित्रांनो 1968 आणि याचे मुख्यालय आहे राहुरी. कोणत्या जिल्ह्यात तर जिल्हा अहमदनगर. मित्रांनो हे चार आहेत ते चारी पाठच करून ठेवा. 2 नंबरचा आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जी स्थापना झाली मित्रांनो 1969 आणि मुख्यालय आहे अकोला या ठिकाणी आहे मित्रांनो. बघा 3 नंबरचा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. बघा मित्रांनो याची स्थापना झालेली आहे 1972ला आणि याचं मुख्यालय आहे दापोली. कोणत्या जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात. बघा 4 नंबरचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याची स्थापना झालेली मित्रांनो 1972ला आणि याचे मुख्यालय आहे तर परभणी या ठिकाणी. बघा मित्रांनो आपले 2 पाठ झालेले आहेत. आता तिसरा पार्ट आहे महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे. हा बघायचा आहे मित्रांनो. बघा पहिला प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र कुठे आहे मित्रांनो तर ते पाडेगाव या ठिकाणी आहे. कुठे नीरा आणि जिल्हा कोणता तर सातारा. ठीक आहे. 2 नंबर प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र. प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र कुठे आहे मित्रांनो तर कोल्हापूर येथे. प्रश्न 3 प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी वेंगुर्ला आणि जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. 4 नंबर नारळ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कुठे आहे बाट्टे तर जिल्हा कोणता रत्नागिरी. 5 नंबरचा प्रश्न आहे प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र कुठे आहे रामेश्वर तालुका देवगड आणि जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग. 6 नंबर प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे श्रीवर्धन आणि जिल्हा कोणता तर रायगड या ठिकाणी आहे. 7 नंबर प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे महाबळेश्वर आणि जिल्हा सातारा. 8 नंबर प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुठे आहे निफाड आणि जिल्हा कोणता तर नाशिक. 9 नंबर राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कुठे आहे राजगुरुनगर आणि जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. 10 नंबर प्रादेशिक भात संशोधन केंद्र कुठे आहे कर्जत या ठिकाणी आहे. खापोली जिल्हा रायगड ह्याही ठिकाणी आहे आणि रत्नागिरी याही ठिकाणी म्हणजे 3 ठिकाणी आहे मित्रांनो. बघा 11 नंबर लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे श्रीरामपूर आणि जिल्हा कोणता तर अहमदनगर. बघा प्रश्न क्रमांक 12 मुख्य तूर संशोधन केंद्र कुठे आहे बदनापूर आणि जिल्हा जालना या ठिकाणी आहे. 13 नंबर मोसंबी संशोधन केंद्र कुठे आहे श्रीरामपूर आणि जिल्हा
अहमदनगर या ठिकाणी आहे मित्रांनो. 14 नंबर, द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? मांजरी आणि जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. 15 नंबर, लिंबू फळाचे संशोधन केंद्र कुठे आहे? काटोल आणि कुठे आहे तर तो कोणत्या जिल्ह्यात? नागपूर या ठिकाणी आहे. 16, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो. 17, तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? जळगाव या ठिकाणी आहे. 18 नंबर, खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे? पनवेल आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यात आहे. 19 नंबर, केळी संशोधन केंद्र, केळी कुठली प्रसिद्ध आहे मित्रांनो? जळगाव, आणि जळगावमध्ये कुठे तर यावल येथे केंद्र आहे. यावल आणि जिल्हा जळगाव. प्रश्न क्रमांक 20, पानवेल संशोधन केंद्र कुठे आहे मित्रांनो? तर कसबे, डिग्रज आणि जिल्हा कोणता तर सांगली या ठिकाणी आहे. या ठिकाणी मित्रांनो आपले प्रश्न संपलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर अशा नवीन नवीन प्रश्नासाठी आपला जॉईन होऊ शकता. त्यावर तुम्हाला दिवसाचे 50 प्रश्न टाकलेले जातात. किंवा तुम्हाला जर नाही ग्रुपवर जॉईन होता आलं तर काय करा, या नंबरवर तुम्ही फक्त GK असा मेसेज टाका, तुम्हाला मी त्या ग्रुपची लिंक मेसेजमध्ये टाकून देईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.